जज्बा होना चाहिए। पोचलो आता हवा महलच्या इथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही तिरी ती हवा महल बघू शकता। हे बघा आता अजिबात हे नाही बघ। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर। आजच्या दिवसाची सुरुवात आपली खाटूश्याम पासून होते आणि आम्ही हा समोर मंदिर आहे आणि इथेच आमची रूम होती। इथेच आम्ही रूम घेतलेली मंदिराच्या जवळच आणि आम्ही चौघांनी सेम ड्रेसिंग केली बघा। येऊन आहे ना यो पोपट आमचे नाही चला आम्ही आता जातो दर्शनाला। खूप पब्लिक चालली दर्शनाला तर खूप। सकाळचे वाजत 8, थंडी पण खूप आहे आणि गर्दी पण खूप आहे। तर चला आता आम्ही चाललो दर्शनाच्या लाईनसाठी आणि हा परिसर बघा मंदिराचा। 200 रुपयात VIP दर्शनाचे हे चालू आहेत। एवढी गर्दी होती ना तिथं एजंट लोकांची तर त्याच्यामुळे VIP ला जास्त टाइम लागते नॉर्मल लाईनपेक्षा। मी थांबलो आता इथे जरा काहीतरी खाऊन घेतो कारण आम्ही कधीच उठलोय। सुयोग भाई बुलेटलावर तुम्ही कांदा पोहे खाल्ले का? बुलेटलावर प्लास्टिकचा खेळणं पण असतात। प्लास्टिकची फॅन बॉलिंग का असते? सर्व्हिस सेंटर यांचा दिल्लीला ना मुंबईला बस मोजके होते। आपण काय जावाचा गाडीचा डायरेक्ट ट्रान्सपोर्ट करायची गाडी नाही आवरी उठाडी गाडी ठेवायची बी आपण खर्च उलटा करायचा। ए तिर्री फॅन फॉलोइंग चला आम्ही नाश्ता करून घेतो। फॅन फॉलोइंग आम्ही नाही ना कसा केला ना असून दे गाडीची इज्जत देते। तुम्ही काय करता व्हिडिओ काढून बोलो खाटू नरेश की जय। आम्ही पोचलो मंदिराजवळ। हे मंदिर आहे जय आमचं दर्शन झाला होता मगाशी। आम्ही परत आलो आता मेन गेट मधून। खालून जेव्हा आम्ही समोरून गेलो तेव्हा भले जवळून दर्शन झालं पण पटकन आम्हाला पुढे पाठवलं। आम्हाला नीट बघता नाही आलं म्हणून आम्ही आता परत आलो। 10 मिनिटात होतं दर्शन। हे मेन गेट आहे। मी पोचलो आता मंदिरासमोर, तुम्ही बघू शकता।
बोलो हरे के सहारे की. तो आमचं दर्शन झालं. कसं झालं दर्शन आता? भारी ना. 2 वेळा आणि मनासारखा झाला. चला आता एक फोटो काढूया इथे. आमचं दर्शन झालं खूप छान. आम्ही मार्केट फिरलो आणि आता आलो आम्ही श्यामकुंडला. तिथे श्यामकुंड आहे, प्राचीन श्यामकुंड. चला आपण श्यामकुंडामध्ये पण जाऊ आणि तिकडे पण हातपाय धुतात, आंघोळ वगैरे करून देत नाही असं मी ऐकलं. बघूया श्यामकुंडाच्या आतमध्ये. आपण जाऊया आता पुढे पुढे. श्री श्याम कुंड पुण्यस्थल की मर्यादा का पूरा ख्याल रखें. कुंड परिसर जूते चप्पल का आनंद मनाया, खुला कपडे धुना मनाया, बरोबर अच्छा. इथे एकदम धार्मिक वातावरण आहे, एकदम धार्मिक वातावरण. आता खाली जाऊया, इथे श्यामकुंड आहे. इथे आहे श्यामकुंड. श्री श्याम बाबा का प्रकट स्थळ. इथे श्याम बाबा प्रकट झाले होते. बघा इथे अंघोळ नाही करत, फक्त शरीर पर छींटे मारने के लिए स्नान न करें. आता श्यामकुंडमध्ये थंडा. यस तुम यहाँ आए हो. आई दर्शन झाल्यानंतर तिथे श्यामबाबाची माहिती दिलेली मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे लिहिलेलं आहे, घटोत्कच एवं अहिल्यावती को पुत्र रत्न की प्राप्ति हुई, जिनके बाल घुंघराले मतलब बर्बराकार थे, इसलिए उनका नाम बर्बरिक रखा गया. वो एक अत्यंत साहसी और पराक्रमी बालक थे. उन्होंने युद्ध की कला अपनी माता से सीखी. बर्बरिक ने अपनी कठोर तपस्या के फलस्वरूप शिवजी एवं देवी माँ से 3 अमोघ तीर प्राप्त किए. युद्ध में भाग लेने की अभिलाषा के लिए अपनी माता से अनुमति मांगी. माता ने 2 वचन दिए, सदैव हरे का सहारा बनना और कोई दान मांगे तो पीछे न हटना. माता को वचन देकर वे अपने नीले घोड़े पर सवार होकर 3 अचूक तीरों के साथ कुरुक्षेत्र की ओर बढ़े. जब श्री कृष्ण को ज्ञात हुआ कि एक अपराजय योद्धा आ रहा है तो श्री कृष्ण ने ब्राह्मण वेश में बर्बरिक की परीक्षा हेतु प्रश्न किया कि केवल 3 बाण से युद्ध करोगे. बर्बरिक ने एक बाण से पीपल वृक्ष के सभी पत्तों को चिन्हित किया और दूसरे से छिद्रित करके अपने बाणों की शक्ति का प्रमाण दिया. साथ ही हारे के पक्ष में युद्ध करने का मनोरथ बतलाया. यह है बर्बरिक का सामर्थ्य देखकर ब्राह्मण ने शीश दान मांगा. आश्चर्यचकित बर्बरिक ने उन्हें वास्तविक रूप में आने की विनती की. श्री कृष्ण अपने वास्तविक रूप में आए और बर्बरिक को अपने विराट रूप के दर्शन दिए. बर्बरिक ने महाभारत देखने की आकांक्षा जताते हुए श्री कृष्ण को अपना शीश दान किया. श्री कृष्ण एवं पांडवों ने बर्बरिक से पूछा कि महाभारत युद्ध में उन्होंने क्या देखा तथा विजय का श्रेय किसे मिले. बर्बरिक ने कहा कि पूरे युद्ध में श्री कृष्ण ही सर्वत्र व्याप्त थे. उनका ही सुदर्शन चक्र संहार कर रहा था, लेकिन वे सुदर्शन चक्र संहार कर रहा था, वे एकमात्र ही विजेता है. चलो आम बरदय आम पर 2 वेळा जाऊन आलो. नहीं हम लोग बरं स्वामी आलो दर्शन वगैरे करून. आता काल जी रूम तुम्हाला दाखवलेली पसारा बघा. बंगार करून ठेवले बंगार.
हे बघा, नाही ते पडद्यांचे याच्या जॅकेट टांगले ना आपलं. आणि इथं बघा, इथे इथे हे जॅकेट आणि हा पसारा, सगळा पसारा आवरून आम्हाला 10 मिनिटात निघायचं. चला ना यार, काय टाइमपास आहे तुमचा. तुला मी तू ना यो काय अक्षय काय? हा? अक्षय, अरे यार काय टाइमपास आहे यार. मा बोलून त्याला सांगू घाई कर सांगू. मग बघ रे अक्षय, योत सिंग ते आम्हाला गपचूप पिन होते ना. पिन काला बोस. तो आम्ही सगळे रेडी झालो, गेअरअप केलं आणि लगेज लोड केला. टेस्टिंग के नाम पे पेड भर रहे हो. आम्ही आता निघतो डायरेक्ट जयपूरसाठी. सगळ्या गाड्या आमच्या लोड झालेल्या आहेत. आधी गेटवर जाऊ, फोटो काढू आणि मग जाऊ आपण जयपूरला. चला आता आम्ही निघालो आणि ही दर्शनाची लाईन आहे. इथून दर्शन लाईन चालू होते. तर वल्ला हे बघा, इथून ही ध्वजनिशान स्थळ जे आहे इथून दर्शनाची लाईन चालू होते. आम्हाला युटर्न मारून जायचं आहे बहुतेक. आणि हे मी लावलं, हारे का सहारा बाबा श्याम हमारा, ओम श्री श्याम देवाय नमः. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खाटू श्यामचं दर्शन दिलं. आय होप तुमचं दर्शन झालं असेल. आम्ही 2 वेळा गेलो दर्शनाला. एक मिनिट अंकलजी, आम्ही 2 वेळा गेलो दर्शनाला. पहिल्या वेळी समोरून खालून गेलो, दुसऱ्या वेळेस वरती चढून समोरून गेलो. पुढं बघ मावशी. चला आपण बाहेर जाऊया आता. डायरेक्ट जयपूरसाठी निघायचं आहे आपल्याला. आणि हा जो गेट आहे या गेटच्या आतमध्ये गाड्या अलाउड नाही आहेत. आमचा हॉटेल होता म्हणून आम्ही गाड्या आतमध्ये घेतलेल्या. आणि इकडे श्यामकुंड आहे, श्यामकुंड. ही तिर्री, या तिर्ऱ्यामध्ये मध्ये खूप घुसतात. मी बऱ्याचशा व्हिडिओ बघितल्यात. मध्ये मध्ये घुसतात, धक्का लागला की पलटी होतात. हे बघा तिर्री, इथे पण आहे तिर्री. महाराष्ट्रात जसं वॅगनर आहेत ना तसं इथे UP MP राजस्थानला तिर्री आहेत. नंदी भवन. चल आता इथून आपण बाहेर निघूया. आणि हायवेला लागल्यावर मी इकडचा तुम्हाला रस्ता पण दाखवेन. मी तर सांगेन ना स्पेशली. काय बोलतो? 12 वाजता. गेट आहे ना दादा माझे तिथं. हां, मी सांगत होतो की इकडचे जे रस्ते आहेत, रस्ते एवढे सुंदर आहेत ना. जास्त कर्व्स नाही आहेत, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रोड्स. आणि एकदम सुंदर, एकदम ना खड्डा ना काही ना काहीच नाही. रिकामी रस्ते, सरळ रस्ते आणि चांगले चांगले एकदम. खड्डा नाही, काय नाही, जास्त बंप नाही. मजा येते. राजस्थानमध्ये मला जेवढी चालवली मी, मध्य महाराष्ट्रामध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त रस्ते मला कुठे आवडले असतील तर राजस्थानमध्ये. सरळ सरळ जेवढी नजर जाईल तेवढा रस्ता सरळच. तेवढं भारी रोड आहेत आणि एकदम प्लेन, एकदम सुंदर रस्ते. आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर रस्ते पाहिजे असतील तर लेह लडाखचा ॲडव्हेंचर तर खूप संपला आहे आता. सगळे रस्ते BROने एकदम चकाचक बनवले, त्यामुळे ॲडव्हेंचर नाही राहिलं आहे. पण मनालीला आणि उत्तराखंडमध्ये जे रस्ते आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, तिथे थोडासा ॲडव्हेंचर वाटतो. म्हणजे सीन जे आहेत, डोंगरांमध्ये गाडी चालवायला जी मजा येते, ॲडव्हेंचर थोडा फील घ्यायचा असेल तर ते राहिलं आहे. लेह लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. जास्त बडबड करत नाही, तुम्ही बोर व्हाल. थोडंसं तुम्हाला मी थोडा पुढे गेल्यावर रस्ता दाखवेन एकदा. आणि हां, मी 2-3 दिवसा अगोदर पण रस्त्यांचे वगैरे फुटेज खूप छान घेतलेले.
पण गोप्रोचा मेमरी कार्डच खराब झाला, त्यामुळे मग तो एक दिवस सगळे गोप्रोचे फुटेजच गेले. गावागावातून चाललंय. चला आमचं जेवण आता तरी काला दिसतो. चला आमचं जेवणाचा आम्ही जेवणाला ब्रेक घेतला. आता मी जयपूरला थांबायच्या आधीच म्हटलं जेवण करू, डायरेक्ट नॉनस्टॉप जाता येईल. आमच्या ट्रिपमध्ये जसा सुयोग बोललेला व्हेजच आहे आमच्या नशिबात. आता इबान चलो मस्तपैकी जेवण करून घेतो. इकडे जेवण वगैरे पण छान आहे, असं काय हे नाही वाटत की जेवणाला. तो आमचा आता परतीचा प्रवास चालू आहे आणि मी काहीतरी बघितलं, मी तुम्हाला दाखवतो. थांबा, गाड्या जाऊ द्या. बाबू बस आहे. तो इथे एक लेडी आहे आणि ती साष्टांग नमस्कार घालत घालत खाटूश्यामचा प्रवास चालू आहे तिचा. चला आपण विचारूया यांना. जय श्री श्याम, कहाँ से हो? हरियाणा रोहतक से. अरे कितने दिन हुए? सकाळपासून चाललंय त्यांचं. आपण बोलूया. हिम्मत लागते गाईज, हिम्मत, जज्बा होना चाहिए. ये स्टार्ट कहाँ से किया आपने? रिंगस से. अच्छा, चलिए हैप्पी जर्नी. जय श्री श्याम. हिम्मत आहे भाई. साष्टांग नमस्कार घालत रिंगस वरून आली होती. नाईस. आम्ही आता पुढे आलो आणि आपल्या बुलेट रायडरचा फ्यूज उडला. प्रॉब्लेम असं काही नाही, फक्त फ्यूज उडलेलं, त्यामुळे हॉर्न आणि इंडिकेटर हेडलाईट चालतो ती भाई. टेल लाईट ना, फक्त टेल लाईट, हॉर्न आणि इंडिकेटर चालत नव्हते. त्यामुळे मग आम्ही रॉयल एनफिल्डचा शोरूम शोधला. जवळच होता आमच्या रूटलाच, रूटपासून काहीतरी 1 किलोमीटरच्या आसपास होता. 2 मिनटं. बड़े भाई मिले. बड़े भाई क्या नाम है आपका? नरेश गेहलोत. हाँ, नरेश गहलोत भाई मिले अपने को और उन्होंने फटाक से फ्यूज चेंज कर दिया. रिंगसमध्ये आहे हा सर्व्हिस सेंटर. आम्हाला आधी वाटलं रिंगसमध्ये सर्व्हिस सेंटर नसेल, पण आहे फॉर्च्युनेटली. चला आता आपण रिपेअर करूया. झाला लगेच निघूया आता लगेच पुढच्या जर्नीला. चला गाईज आता फ्यूज बसवून झालं. आता निघालो जयपूर हवा महलसाठी. आणि अजून एक मिस्टेक झाली, मला काय सांगू आता. आम्ही प्लॅन करताना तिघ जण बसलेलो, तिघ जण मॅप लावून, मॅप बघून, डिस्टन्स बघून, किलोमीटर बघून आणि साईट सीन बघून आम्ही प्लॅन बनवला. आणि इकडे सावरिया टेम्पल टाकलं, सावरियाचे टेम्पल, हे बरेचसे लोकेशन येत आहेत.
आणि जो मेन येतो तो ॲक्च्युअलमध्ये ओरिजिनल सावरियाचं टेम्पल आहेच नाही. हे सगळे बरेच ठिकाणी फेक लोकेशन अपडेट झालेले आहेत. काल खाटूश्यामचं पण सेम झालं. खाटूश्याम टेम्पल लोकेशनवर भलतंच दाखवत होता. आम्ही जेव्हा विचारलं 2-3 जणांना तेव्हा समजलं खरं लोकेशन खरं मंदिर कुठे आहे ते. तर आता परत तेच झालं. सावरिया सेट टेम्पल जो आहे तो आम्हाला लोकेशनमध्ये जयपूरपासून 118 किलोमीटरवर दाखवत होता. आणि जेव्हा आता इथे आम्ही या सर्व्हिस सेंटरवर विचारलं तेव्हा ते बोलले की 395 किलोमीटर आहे. आणि मग इथे आमची प्लॅनिंग थोडीशी हललेली आहे. बघूया आता. आम्ही ठरवलं की हवा महल बघू ते पण आता बघूया, कारण आम्हाला पुढे पोचायचं आहे. आता ते जो मधला 280 किलोमीटर 270 किलोमीटरचा फरक पडलाय तो आम्हाला कव्हर करायला लागेल. तेव्हा कुठे आम्ही आयटनरी फॉलो करू. चलो बघूया आता कुठपर्यंत जातो आणि आजचा प्लॅन कसा होतोय ते. आता लागू आम्ही हायवेला. इकडचे सगळे रोड असेच आहेत, एकदम स्ट्रेट आणि प्लेन. खड्डा नाही, काय नाही, काहीच नाही. गाईज आम्ही पोचलो आता जयपूर सिटीमध्ये. आणि इकडे हा कोणता एरिया माहिती नाही, पण एरिया खूप छान आहे वाटतं. सगळं पिंक आहे. जसं आधी जैसलमेरमध्ये सगळं गोल्डन गोल्डन होतं, त्याच्या आधी सगळी व्हाईट सँड होती, तशी आता इकडे सगळं पिंक आहे. पिंक सिटी. आपण हवा महलकडे जातो. आता 2-3 मिनटातच आपण हवा महलला पोचू. सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे ट्रॅफिक डेंजर आहे. दोन्ही साईडने असं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखं आहे दोन्ही साईडने. आधी काय होतं मग काय असेल माहिती नाही, पण आता त्याचं शॉपिंग सेंटर बनवलं आहे सगळा दोन्ही साईडने. आणि मधून रस्ता. ट्रॅफिक नसती ना तर एक नंबर व्ह्यू असता. ट्रॅफिक नसती तर, पण खूप ट्रॅफिक आहे. ते काय हवा महल इकडे दाखवतं. अरे पोचलो आपण गाईस. तर आपण पोचलो आता हवा महलकडे. आणि हा हवा महलचा नाईटचा व्ह्यू. उभा तरी फोटो करते काही. एवढी ट्रॅफिक आहे इथे. एवढा ट्रॅफिकचा रोड आहे हा. मस्त आहे. रस्त्यातच आहे, पण इकडे ट्रॅफिक कमी असायला पाहिजे. या तिर्री आहे सगळीकडे. तिर्री भिवंडीला असू नका आता ट्रॅफिकच्या ह्याच्यात. जोधपूरमध्ये ट्रॅफिक, बिकानेरमध्ये ट्रॅफिक, जयपूरमध्ये ट्रॅफिक.
आपण आधी त्या साईडला होतो, आता आपण यू टर्न मारला. या साईडने फोटो चांगले येतील आणि नीट बघायला भेटेल. मज्जा एकदम डोळे भरून. तिर्री आपले तिर्री रायडर. पोचलो आता हवा महलच्या इथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही तिर्री आहे ती हवा महल बघू शकता. चला आपण मी फोटो वगैरे काढून घेतो कारण इथे रस्ता खूप जास्त ट्रॅफिकचा आहे. छान दिसतं, एकदम मस्त वाटतं बघायला समोरून. आम्ही आता इकडे स्टे करू. त्रिपोलिया छान आहे, स्ट्रक्चर छान आहे तिथे. पण इकडचे ड्रायव्हर्स बाबा डेंजर हेवी, फुल हेवी ड्रायव्हर. नवीन ड्रायव्हरने किंवा शिकाऊ ड्रायव्हरने इकडे नाही यावा. तो कोणाला ठोकता कोणाच्या मध्ये नाही येता पण पडेल. आपण आता आहोत पिंक सिटी जयपूरमध्ये. जा आपल्याला आपली ड्रायव्हिंग करायची कर वाकडा तिकडे जाऊ. समोर हा एक काहीतरी वेगळा स्ट्रक्चर आहे. चला काय प्रश्न विचारला? नीट नाही चालवतात का असा विचारला काय? हे बघ आता अजिबात हे नाही बघ. अरे बाबा चला आम्ही हॉटेल घेतला, इथेच राहणार आणि इथेच पकोड़ा मिक्स पकोड़ा करना या ऑनियन में क्या क्या आएगा? आलू प्याज मिर्ची और पनीर आएगा. चलो आपण हो नेटवर्क नाही आहे, थंडी आहे. पहिले सूप मागवला, थंडगार सूप पिऊया. गरमागरम सूप पिऊया. नमस्कार. चिल्ली सांगा. काय हो या भारी वाटते, बघून तरी भारी आहे. टेस्ट करून बघूया आपण, कारण इकडे थंडी खूप आहे. थंडी इकडे भरपूर. भारी आहे. नाही आपल्याकडे कमी झाली ना असा बेग एक प्लेटला आपल्याला लागला काही. फास्ट मस्त फास्ट आहे. थँक्यू. चला जेवण करून घेतो, चैन ल्यूप करतो आणि मग झोपायला जातो, कारण आम्हाला सकाळी पण उठायचं आहे. सकाळी किती वाजता उठायचं? सकाळी 5 वाजता On camera बोल. ऑन कॅमेरा बोलतो. तू बी बोल. 5 वाजता उठून 6 वाजता रेडी बोल. तू पण रेडी. 5 वाजता उठून 6 वाजता रेडी त्या बोल. तू 7 वाजता रेडी होशील. तू अजूनही सिरियस नाहीस का तू? नाही तर नंतर थांब, आम्ही पूर्ण येईल. आता प्लॅन ए पासून झेड पर्यंत झाले अनसक्सेस सगळे झाले. आता 1 पासून 1000 पर्यंत करू. हा करू टेन्शन नाही. तुम्ही आपण गाड्या थांबवता तेव्हा कसं सिरियस प्लॅन करता? मग सिरियस आता टाइम होतं का नाही? आता आहे ना, हा बोलत जेवताना नाही. सिरियस नाही बोलत. तू सुयोगला सिरियस कर, मी डायरेक्ट सिरियस होऊन चल.
त्यांनी तुला काय बघलेलं आहे तुला नाही त्यांनी फोनवर बोलताना कोण बोलता ना बघला नाही फोनवर जेव्हा पहिला फोन केला तर नाही हा. तेव्हाच तो बोलला बंदा काहीतरी काम करेगा काम करेगा मना पहिल्यांदा त्यांनी दुर्गा देव बघला ना हा. तेव्हा तो बोलते का तर ते त्याच्याच तोंडात सुटत होतं. जेवल्या बस 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 एक्सिलेटर करता का बस बोललं